जवळपास तिचं वय 70-75च्या जवळपास आहे। 4 वेळा खाली टाकलं तिले पाहासाठी म्हाताऱ्या तिच्या मैत्रिणी आल्या, म्हातारे आले, जे जे लोक तिले पाहाले आले त्यांच्या विकेट गेल्या, ते गेले वर, पण हे अजूनही आहे। काय मरण सांगून नाही येत। आणि माझ्या घराजवळची एक सत्य घटना, एक म्हातारं पोहे खाता खाता चमच्या सकट गेलं। सकाळी सकाळी बाबाजी पोहे खाऊन राहिले, पोहे खाता खाता अटॅक आला बाबाजीला। अटॅक आल्यामुळे बाबाजीने दातकुडी बसवली, दातकुडी बसवल्यामुळे तो चम्मचच तोंडात अटकला, मरण पावले बाबाजी। तर त्या बाबाजीच्या घरचे लोक मोठ्या मोठ्याने रडे। आमच्या वस्तीतले गेले तिथं 20-25 लोक बोंबलाले, कोणता जेल पाडाले। आणि तेवढ्या लोकात त्या बाबाजीचं पोरगं एवढं कलाकार, ते सर्वांच्या समोर 86ने चम्मच खेचून पाहिजे। चम्मच वाकून गेलं पण चम्मच नाही निघालं। मग बाबाजीचं पोरगं एवढं कलाकार, बाबाजीले चमच्या सकटच जाळलं गंगाबाई घाटावर। सांगा, 40 एकर शेती आहे बाबाजीची बुटीबोरी रोडवर। 40 एकर शेती, करोडो रुपयाची इस्टेट, 5-10 प्लॉट नागपुरात। पण मेल्यावर नेलं का बाबाजीनं संग? चम्मच। म्हणजे तू लाख हिफाजत कर, तू लाख करी रखवाली, उड़ जाएगा मरावे परी कीर्ती रूपे उरावे। कीर्तीनं माणूस मोठा झाला पाहिजे, नाही तर खूप पैसा कमावला म्हणजे खूप मोठा माणूस होते, चुकीचा समज आहे। खूप वर्ष जगला म्हणजे खूप मोठा माणूस होते, चुकीचा समज आहे। मी तर म्हणतो 120 वर्ष जगण्यापेक्षा 60-60चे 2 केले का नाही ते पुरते। कमी जगला चालेल, पण चांगलाच जगला पाहिजे। माणूस किती जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं आहे। बाबासाहेब म्हणे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा। आपलं जगणे वाघासारखं असलं पाहिजे, हे या महापुरुषांना आम्हाला शिकवलं। माणूस तो मोठा होईल जो लोकांसाठी झटते, जो समाजाचा देशाचा विचार करते। लक्षात घ्या, 2 लाखाचं बाथरूम असून आपल्या घरात कोण विचारते? मेल्यानंतर आंघोळ त्या बाथरूम मध्ये करत नाही। तुमच्या राजीव नगरात कुठं करते? रस्त्यावर अंगणात। आपल्या घरी गॅस असन, सिलेंडर असन, गिजर असन, हीटर असन, पण मेल्यानंतर आंघोळीचं पाणी त्याच्यावरही गरम नाही करत। कशावर करते? गौऱ्यावर। 25 लाखाची कार असन आपल्याजवळ, पण त्या कार मधूनही मुर्द्याला नेत नाही, शिडीवरच नेते। आणि त्याला नेतानी चांगलं कप्प धरून बांधते सुतडीनं। तुमच्या इकडे बांधत असन ना? बांधते का? काऊन बांधते? मेलाच तर राहते तो। हा, पडला नाही पाहिजे म्हणून, पडला नाही पाहिजे म्हणून नाही बांधत, तर तो पराला नाही पाहिजे म्हणून किंमत माणसाची फक्त जिवंतपणी आहे। हा श्वास चालू आहे म्हणून तुमची आमची किंमत आहे। हा श्वास बंद होऊ द्या, कोणी हा जोपर्यंत श्वास चालू आहे ना, तोपर्यंत आपल्या हातून चांगलं काम झालं पाहिजे। श्रावस्ती बुद्ध विहाराच्या माध्यमातून हे धम्माचं कार्य चालू आहे। जसं तुमचं काम आहे तसं आमचं काम आहे, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणे। हे पुस्तक विद्यार्थ्याला वाटणे, कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचवणे। आता त्या दिवशी माझा कार्यक्रम वाढीत झाला। आज जसे तुम्ही लोकांना वरून पैसे दिले का नाही, तसे तिथेही मला पैसे दिले लोकांना। मग मी ते पैसे जमा केले, त्याचे त्या दिवशी 4,700 रुपयाची पुस्तकं घेतले, त्याच्यात 4 फोटो घेतले आणि ते आम्ही कार्यक्रमातून वाटून देतो। म्हणजे हा पैसा चांगल्या मार्गात लागला पाहिजे। काहून तर मी जास्त जर पैशाच्या मागं जर लागलो तर माही मागं ईडीवाले लागन ना मावशी। काही नाही, माणसाची शिडी लावा, शिडीवर बसा।